फंड्स नव्हते, कोविड होता, तर इथे जर आग विझवण्याची यंत्रणा नसेल तर मग हे तर धक्कादायकच दिवस ड्युटी करत होते. पण मग जर इथल्या करण्यामध्ये बिझी राहायचं, मला याच्याबद्दल राजकारण करायचं नाही. 3 गरिबाची पोरं मेलेली आहे. या डफरीनमध्ये अजून पाहिजे तसे डॉक्टर्सची अपॉइंटमेंट नाही आहे, पाहिजे तेवढे त्या ठिकाणी स्टाफ पण अजून अपॉइंट केलेला नाही आहे. याच्यावर जर दुर्लक्ष होत असेल तर मग जनता नाही माफ करणार. जय कोणी आपण बाहेर जाऊया ना. डॉक्टर पवार कुठे सीएस कुठे आले काय झालं बोलवा ना, सांगा. मी बोलवा 6 बच्चे इसमें घायल हुए हैं, जिनका उपचार तीसरे। अरे डॉक्टर पवार कुठे आहे? कुठे डॉक्टर पवार कुठे? अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये आग लागून 3 बालकांचा संपूर्ण प्रकारची पाहणी करण्यासाठी डॉक्टर पवार कुठे आहेत? यशोमती ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर पवारांना बोलवा जरा, मला सांगा मला काय झालं इथं. ताई, तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, पाहणी करताय, काय नेमकं तुमच्या लक्षात नाही, हे अतिशय धक्कादायक आहे. 3 बच्चे जर घरी बच्चे मरत असतील आणि नवीन बिल्डिंग मध्ये जर आग लागत असेल आणि आग लागलं म्हणजे आग विझवण्याची यंत्रणा नव्हती का इथं, का अशा घटना घडताय? अतिशय दुर्दैवी घटना आहे, याचा निषेधच आहे. आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर दुर्लक्ष केलं. बघा, एक गोष्ट आवर्जून सांगते, इथं मला असं कळलं की 3 बाळं जखमी झालेले ते सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहे. आता गरीबाचा परत बळी घेऊ नका. जे जबाबदार आहेत त्यांना पकडा. आणि इन्फ्रामॅन म्हणताना खऱ्या अर्थानं जे इश्यूज आहेत त्याला सर एक मिनट. कोणाचं लेकरू असेल हो याच्यामध्ये, काय म्हणजे पण इथे फायरचे पण फायर ऑडिट और सर फायर ऑडिट फायर झालं पाहिजे. मैं भी आया, एक बच्चे ढूंढता हुआ है, मैं आया हुई हूँ. नाही, आपण पहिले डॉक्टरशी थोड़ा बात उनकी केली. काळजी घ्या. हो हो, त्याचं डॉक्टरांशी बोलणं झालं. पण PDMCला पाठवले. तुम्हाला किती डॉक्टरची इथे आहेत मॅडम, पिडियाट्रिक्सला आहेत. तुम्हाला दवाखान्यात किती डॉक्टरची पालरोग टीममध्ये सफिशियंट आहे. हिनेची म्हणून सगळा स्टाफ नर्सिंगचा स्टाफ पाहिजे. आणि त्यांचा नियमित पगार होत नाही. तुम्हाला तुम्हाला मला सकाळी 3:30. तुम्ही 3:30 चांगलं आहे पवार साहेब. ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे. उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची. काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे. पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का, व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत. 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार त्याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना
गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही. इथं गरीब लेकरच, गरिबाचंच लेकरू या ठिकाणी होतं. जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा. इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी, म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. लक्ष द्या इन्फ्रामॅन, इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या. हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या. कधी आदिवासी विभागाची पोरं, त्यांना फूड पॉयझनिंग होतं, कधी डफरीनमधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही. इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे. हे सगळं बंद करा. हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे. आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे. यांना काही घेणं देणं नाही आहे गरिबाचं. हे गरिबांकडे लक्ष देत नाही. जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये आग लागून जे आहे ते 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, पाहणी करताय. काय तुम्हाला प्रथमदर्शनी समोर येत आहे? याच्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय आहे अमरावतीचे, त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे. त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली. 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे. आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेलं आहे. प्रायमा फेसी जो हा आग आहे ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे. आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे.